श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. सलोनसारखे हेअर स्पा घरच्या घरी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यात 1 कप पाणी घालावे. मिक्स करून गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये 1 चमचा जवस टाकून हे छान शिजू द्या. शिजल्यावर ते गाळून घ्या. ही क्रीम स्टोअर करून देखील तुम्ही ठेवू शकता. जेव्हा लावायची आहे तेव्हा ही क्रीम घ्या. त्यामध्ये अर्धा लिंबू, दही 2 चमचे टाकून मिक्स करा आणि केसांच्या मुळाशी लावा. 1 तास असेच राहू द्या. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतात. टिप नंबर 2. डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी तूप हे व्हिटॅमिन एचे चांगले स्रोत आहे. यामुळे तूप खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते. टिप नंबर 3. जर तुम्हाला पित्त झाले असेल किंवा पित्ताचा त्रास असेल तर कडुलिंबाची कोवळी पाने चावून खावी. यामुळे तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 4. जास्त वेळा चेहरा साबणाने धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो. यासाठी तुम्ही फेसवॉशचा वापर नक्की करावा. टिप नंबर 5. केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याची 1 चमचा चटणी खाल्लीच पाहिजे किंवा काळे तीळ चावून खाल्ले पाहिजे. यामुळे केस दाट होतात. तसेच अकाली पांढरे केस होणे यामुळे थांबते. टिप नंबर 6. रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 7. किचनमधील शेगडीचा बर्नर आणि बाजूची प्लेट खराब झाली असेल तर त्यावर थोडासा खाण्याचा सोडा टाकावा. त्यानंतर अर्धा लिंबू पिळा आणि तारेच्या घासणीने घासून पुसा. बर्नर आणि प्लेट नव्यासारखी चमकेल. उपयुक्त टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 8. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपली स्किन लूज होते आणि केस देखील कमजोर होतात. टिप नंबर 9. भजी करत असताना भजीच्या पिठात 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत. म्हणजेच भजी जास्त तेलकट होत नाहीत. यामुळे मस्त कुरकुरीत भजी तयार होतात. टिप नंबर 10. बाळंतपणानंतर वाढलेले पोट कमी करायचे असेल तर ओवा, बडीशोप, जवस, जिरी हे समप्रमाणात हलकेसे भाजून ठेवा आणि रोज सकाळी अनुशापोटी म्हणजेच रिकाम्या पोटी गरम पाण्यात 1 चमचा टाकून प्या. याने हळूहळू पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात होते. तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी देखील तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टिप नंबर 11. मधुमेह होऊच नये म्हणून दररोज कारल्याचा रस प्या. कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखर वाढत नाही. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. जर कुठल्याही जखमाचे डाग निघतच नसतील तर अशावेळी तुम्ही 2 मिनिटे तुरटीने मसाज करावी. असे रोज 15 दिवस केल्याने डाग निघून जातील. तळलेले कोणतेही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. परंतु काही पदार्थ हे तळावेच लागतात. अशा वेळेस डीप फ्राय करण्यापेक्षा तो पदार्थ शॅलो फ्राय करा. यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचा आनंदही आपल्याला मिळेल आणि जास्त तेलही आपल्या पोटामध्ये जाणार नाही. तर निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकानेच ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 13. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानाचे सेवन करणे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते. टिप नंबर 14. खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक आजकाल तणावात असतात. अशावेळी तुळशीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ते चिंता आणि तणाव यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्याने ताणतणाव दूर होतो. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 15. श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी देखील तुम्ही तुळशीच्या पानाचे सेवन करू शकता. टीप नंबर 16. जुना ताप येत असेल तर रात्री कडुलिंबाचे पाने पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते पाणी उकळून पाणी कोमट करून प्यावे. यामुळे ताप बरा होतो तसेच रक्त देखील शुद्ध होते. तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर 17. तुळशीच्या पानामध्ये असे गुणधर्म असतात जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. तुळशीची पाने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करते. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टीप किंवा ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.